लागू शकतं, जे की आता गरज पण नाहीये त्यांना तशी, की इतक्या मोठ्या प्रमाणात हे करायची वेळ वेळ आहे. हां, पण मग डॉक्टर राजू वाघमारे, आता जर समजा आता जर नकोसे झाले असतील ते आणि एक गट समजा नाराज असेल, अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही सामावून घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल ह्या सगळ्या लोकांना, की विरोधकांकडे जाऊ देणार तुम्ही? नाही बघा विलासजी, हं, राजकारणाच्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये हं, ज्यावेळी नेतृत्व आणि नेतृत्वाच्या आजूबाजूचे जे मोठे नेते असतात, हं, त्यांच्यामध्ये ज्यावेळी एक प्रकारचा दुरावा तयार होतो किंवा एक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर यायला लागतात, त्यावेळी पक्षातला कार्यकर्ता आणि नेता हा अस्वस्थ होतोच. हं, आता तसं बघायला गेलं तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे किंवा इतर जे नेते आहेत, हं, त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादीला नावारूपाला आणायला त्यांनी कष्ट घेतलेलेच आहेत. हं, हे कोण नाकारू शकत नाही. हं. अजितदादांबरोबर पण ते होते, ज्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळी. त्याच्यामुळे मग त्यांचे पण काही पाठीराखे असणार आहेत, त्यांचे समर्थक असणार आहेत आणि ज्यावेळी आपल्या नेत्याचाच काही पक्षामध्ये काही टिकाव लागतोय की नाही अशी शंका होते, हं. त्यावेळी नक्कीच त्यांचे समर्थक दुसरा मार्ग निवडणार आणि मग तो जो मार्ग आहे तो विरोधकांकडे जाण्यापेक्षा आणि विरोधकांना ताकद देण्यापेक्षा तो जर मार्ग महायुतीमध्येच येऊन मिळाला, तर त्याच्यात हरकत मला वाटतं राजकारणात असू नये आणि बरं. कोणाला त्याच्यात वाईटही वाटू नये. कारण काय आहे बघा, हं. पक्ष फोडणं वेगळं, पण पक्षामध्ये असणाऱ्या तुमच्या गोंधळामुळे लोकं बाहेर पडून आमच्याकडे येणं वेगळं. हं, हं, आम्ही हं. काही पक्ष फोडत नाहीये. आम्ही त्यांच्या दखल पण देत नाही, की तिकडे काय पण चाललंय. आमची दारं उघडी आहेत असं एक प्रकारे म्हणायचं तुम्हाला. म्हणजे आमची दारं उघडी ऍब्सोल्युटली. आहेत. मग बाहेर जाण्यापेक्षा हां. आणि विरोधकांना मजबूत ताकद देण्यापेक्षा हं, ते नेते जर महायुतीत आले, हं, तर महायुतीतच भलं आहे ना. हं. एनडीएचंच भलं आहे. मग त्याच्यात चुकीचं विकास काय? लवांडेजी, आता डॉक्टर राजू वाघमारे यांचं हे म्हणणं ऐकलं आणि बडे मुद्दे बघत असतील हे नेते, तर त्यांच्यासाठी हे आमंत्रण म्हणायचं की काय म्हणायचं? नाही, तुम्ही मगाशी बरोबर शब्दप्रयोग केला, हां, की ते गळ टाकून बसलेले काय आहेत का? हां. तर ते वस्तुस्थिती खरी आहे. राजू वाघमारे साहेब काय मान्य करत नाहीयेत ते, की त्यांचं म्हणणं आहे, की मासेच आमच्याकडे उड्या मारतायत. तर तसं नाहीये. माने सरांनी बरोबर मुद्दा सांगितला. आनंद परांजपे काय राज्याचा मोठा नेता नाहीये. ते सध्या नगरसेवक सुद्धा होऊ शकत नाही अशा लेवलचा नेता आहे तो. पूर्वी कधीतरी वडिलांच्या जीवावर काहीतरी त्या वातावरणात अपघाताने खासदार बनले असतील ते. हं, परंतु ते फार छोटे नेते आहेत अमल आनंद परांजपे. त्यांचा क्रायटेरिया संबंध राज्याला लागू होत नाही. हं, त्यामुळं फार त्याच्या गप्पा मारायची गरज नाहीये. हं. आता माने सर म्हणले तसं वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. आता ही सुरुवात कुठून झाली असं जर म्हटलं, तर पक्षाची घटना बदलली मगाशी मी सांगितलं तसं. त्याच्यानंतर काय घडलं? नाही, नाही. तुम्हाला पण आठवत पण असेल विकासजी, आता आता तुम्ही तुम्ही दुसऱ्याबद्दल लय खरं-खरं बोलता. नाही, नाही. मतदारसंघात दुसऱ्यांबद्दल लय खरं-खरं बोलता तुम्ही. स्वतःबद्दल बोलता का मला बघू द्या ना. प्रेक्षकांना पण बघू द्या. हो, सांगा, हां, विचारा. हां. समजा तुम्हाला असं वाटत होतं, तुमच्या नेत्यांची मांडणी होती, म्हणजे विशेषतः पवारसाहेबांबद्दल बोलत नाही मी. मी ह्यांच्याबद्दल बोलतो, रोहित पवार आणि ह्या सगळ्यांबद्दल. तटकरे आणि पटेल हे आपल्या विलिनीकरणाच्या ह्याच्यातले मूळ अडथळे आहेत असं तुम्हाला वाटत होतं, बरोबर? आता हो. समजा ते जर बाजूला झालेत असं दिसतंय, तुम्हाला दिसतंय, तुमचा मार्ग मोकळा झाला असं वाटतं तुम्हाला? अजिबात वाटत नाही. त्याचं कारण असं का अजून कोणी अडथळे आहेत अनेक का? नाही, नाही, नाही. त्याची कारणं अनेक आहेत. हं, म्हणजे पार्थ पवारांच्या बद्दलचे काही ब्लेम अजून संपलेले नाहीयेत मुंडवा प्रकरणातले. हं, आणि त्याच्यामुळे बीजेपी त्यांना कायम कॉर्नर करत राहणार. जोपर्यंत त्याची क्लॅरिटी येणार नाही, तोपर्यंत पार्थ पवारांना त्या बीजेपीच्या तालावर नाचावं लागेल. हं, आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या ते आश्रयाखालून बाहेर येत नाहीत, मग ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या सह म्हणा किंवा त्यांना सोडून म्हणा, जोपर्यंत ते महायुतीतनं बाहेर पडणार नाही, तोपर्यंत आमच्या पक्षाचं विलिनीकरण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नंबर एक. हं, नंबर दोन, की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या याच्यात अडथळा होते का? तर मुळातच ते भारतीय जनता पार्टीत मनाने राहिले. टेक्निकली ते अजितदादांच्या पक्षात आहेत आणि हं, त्यांना पक्षावर ताबा घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. हं, तो प्रयत्न त्यांचा काही प्रमाणात अयशस्वी झालेला आहे. त्यांनी मेळावे त्यांच्या तालुक्यात घेतले. सुनील तटकरेंच्या मतदारसंघातला मेळावा बघा, प्रफुल्ल पटेलांच्या त्यांच्या मतदारसंघातला विदर्भातला मेळावा बघा. त्या दोन्ही मेळाव्यामध्ये अजितदादांचा किंवा सुनेत्रा वहिनींचा त्यांनी फोटो लावलेला नव्हता. त्याच्या हं. बातम्या पण सगळ्या वृत्तवाहिन्यात आलेल्या होत्या.
आणि मग ही सगळी जर तुम्ही मगाशी जे डॉट डॉट जोडायची म्हणता, हे सगळे जर डॉट जोडले तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे की आणि हे सगळं काय आहे. तोही महत्वाचा मुद्दा ठरला. ते आम्ही ऐकतोय आज रोहित पवार पण बोलले त्याच्याबद्दल. ते ब्युटी पार्लरचं काय आणि हेलिकॉप्टरचं काय ते सगळं आहेच आहे. आता ते काय काय ते नावं सांगा घ्यायची ना, गरज नाही. महाराष्ट्राला कळू दे ना काय आहे ते. अहो नावं घ्यायची गरज नाहीये. हे नावं सुनील नका तटकरे- घेऊ, नावं नका घेऊ, अगदी काय झालं सुनील ते तरी सांगा. सुनील तटकरे जी गाडी वापरतायत ती गाडीची सुद्धा पक्षाची गाडी आहे. ती पक्षाची बिलं भरल्याचे सगळे ऐकवत आमच्या त्यांच्याकडे जी गाडी आहे ती. अहो सगळा खर्च पक्षाचा अकाउंटवरून होत होता आणि हे अजितदादांच्या निदर्शनास आलेलं होतं. अजितदादांच्या हयातीत अजितदादांना ते पटलेलं नव्हतं. आणि ब्युटी पार्लर काय भानगड आहे? हा ब्युटी पार्लर आता हे आमच्या तोंडून वधून घेण्याची गरज नाहीये. बरं. हे महाराष्ट्राला कळलं तुम्हालाही माहितीये. हा. याची नाव घ्यायची सुद्धा गरज नाही. कोण ब्युटी पार्लर मध्ये जातंय, कोण टकाटक राहतंय, हे सगळ्यांना माहितीये ना सगळं. आता हा. मुद्दा तो जाऊ दे. बरं ठीक आहे. ते पक्षातून बिलं भरली हा आक्षेप आहे ना नेतृत्वाचा, हो. म्हणून ते तिजोरीच्या चाव्या काढून घेतल्या असंच म्हणणं आहे ना तुमचं? हो. हां बरं.